धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट टळलेली आहे। नामदेव शास्त्रींचं दर्शन घेऊन धस पिंपळनेरहून परतलेले आहेत। थोड्याच वेळात धनंजय मुंडे कार्यक्रम स्थळी येणार आहेत। कार्यक्रमाआधी सुरेश धस तिथून निघून गेलेले आहेत। तर आज सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे आमने सामने येणार असल्याचं बोललं जात होतं। नामदेव शास्त्रींचं दर्शन घेण्यासाठी हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येणार होते। मात्र नामदेव शास्त्रींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर या कार्यक्रमाआधीच धस पिंपळनेरहून परतलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी धनंजय मुंडे दाखल होणार आहेत। कार्यक्रम स्थळी ते येणार आहेत। मात्र कार्यक्रम सुरू होण्याआधीच सुरेश धस तिथून निघून गेलेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केलेले होते आणि असे दोन्ही नेते एकत्र येणार होते। मात्र या दोघांची ही भेट टळलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकमेकांसमोर येणार होते, मात्र आता ही भेट टळलेली आहे। कार्यक्रम होण्याआधी सुरेश धस तिथून निघून गेले। कल्याणी, खरं तर अवघा महाराष्ट्र ज्या भेटीची किंवा ज्या राजकीय जी घटना घडणार होती त्याची वाट पाहत होता, ती घटना आज घडली नाही। खरं तर धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट होणार होती। एका धार्मिक कार्यक्रमात ही भेट होणार होती। भगवान गडाचा नारळी सप्ताहाचा आज सांगता कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी हे दोघं त्या कार्यक्रमाला एकत्रित येणार होते। मात्र सकाळच्या 17 तास म्हणजे 10:30 वाजता सुरेश धस या ठिकाणी आले आणि त्यांनी नामदेव शास्त्रींचं दर्शन घेतलं आणि आता जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला न थांबता सुरेश धस या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत आणि काही वेळानंतर म्हणजे जवळपास अर्ध्या तासानं आता धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत आणि ते कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। त्यामुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी आज भेट होणार होती आणि त्या भेटी दरम्यान काही राजकीय मनोमिलन होतं का याची खरं तर सगळ्यांना उत्सुकता होती। मात्र तसं काहीच या ठिकाणी घडलेलं नाही। नामदेव शास्त्री खरं तर मध्यस्थी करतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती, मात्र तसं देखील काही झालेलं नाही। सुरेश धस यांना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं होतं, ते दिवसभर थांबणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी काही वैयक्तिक काम असल्याचं सांगत या ठिकाणाहून ते निघून गेलेले। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची आज जी भेट होणार होती ती आता होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। कल्याणी, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर संत भगवान बाबा गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमामध्ये हे दोघेही नेते एकत्र येणार होते। मात्र सुरेश धस कार्यक्रम सुरू होण्याआधीच या ठिकाणाहून निघून गेले।